सर्व प्रकारचे फ्रॅक्चर्स आणि अस्थिव्यंग उपचार तसेच पुनर्वसन आता संगमनेरच्या राजूस्कर ॲक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये। सांधेवात निदान, उपचार, त्याचबरोबर कृत्रिम सांधेरोपण, पाठदुखी आणि मणक्याच्या आजारावर निदान तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी एकमेव हॉस्पिटल म्हणजेच राजूस्कर ॲक्सिडेंट हॉस्पिटल। त्याचबरोबर कम्प्युटरद्वारे नेत्र तपासणी आणि फेको मशीनद्वारे बिन टाक्याची मोतीबिंदू तसेच नेत्रांतर्गत भिंगारोपण शस्त्रक्रिया आणि तिरळेपणावर उपचार तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी आजच भेट द्या। राजूस्कर आय केअर हॉस्पिटल। अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर प्रमोद राजूस्कर आणि डॉक्टर दीप्ती राजूस्कर। संपर्क 9142 12 17 77। दिव्यांग समूहातील एक लाभार्थी, निश्चितच मला असं म्हणावं लागेल तर दिव्यांगाची व्याख्या ही अशी आहे जो शारीरिकदृष्ट्या सक्षम नाही, ज्याची पर्सेंटेज 40% किंवा त्यापेक्षा जास्त आहे, असा असणारा कोणताही विविध प्रकारचा जो या आहे तो दिव्यांगामध्ये मोडला जातो। जो 40% किंवा त्यापेक्षा जास्त असेल तो हा दिव्यांगाच्या व्याख्येमध्ये येतो। मला निश्चितच असं म्हणावं लागेल की ह्या दिव्यांगांना म्हणजे जे अपंग म्हणून उल्लेखलं जातं त्या दिव्यांगांसाठी ज्या काही गोष्टी आहेत त्या मी अपेक्षा, मागण्या आज आम्ही निश्चितच तहसीलदार साहेबांसमोर मांडलेल्या आहेत आणि त्यांच्या पूर्व परवानगीने लोकशाही मार्गाने, सनदशीर मार्गाने आम्ही यासाठी अन्नत्याग करून आज तहसील कार्यालयासमोर बसलेलो आहोत। यासाठी आम्हाला अपेक्षा आहे सर्व दिव्यांगांना जो राखीव निधी, आमदार निधी ठेवलेला आहे तो राखीव निधी आमदारांकडून भेटावा। मला वाटत नाही याच्या अगोदर आमदार निधी वितरित केलेला आहे किंवा नाही। निश्चितच या वर्षापासून सर्व दिव्यांग जागृत झालेले आहे आणि हा आमदार निधी सर्वांना वितरित व्हावा असा शब्द आमदार साहेबांनी दिला होता 1 महिन्यापूर्वी। त्यावर अजून कोणत्याच प्रकारची कार्यवाही झालेली नाही। त्यानंतर सर्व दिव्यांगांना जे 40% किंवा त्यापेक्षा जास्त आहेत अशा सर्व दिव्यांगांना बिना आड घरकुल ही एक GR आहे, GR प्रमाणे बोलतो आहे, तर बिना आड घरकुल प्रत्येकाला घरकुल येईल याची अपेक्षा मी व्यक्त करतो। त्यानंतर सर्व दिव्यांगांना दिली जाणारी जी समाज कल्याण विभागाकडून भारतीय शासनाकडून जी पेन्शन दिली जाते ती इनमीन 1500 रुपये आहे प्रतिमाह आणि ती देखील वेळेवर भेटत नाही। अशी ही पेन्शन वेळेवर भेटत नाही तरी दिव्यांगांना भेटणारी ही पेन्शन तुटपुंजी आहे। निश्चितच कोणी दिव्यांग सिंगल असेल, कदाचित कुणाचं लग्नही झालेलं असेल, कदाचित त्याच्या पाठीमागे पूर्ण फॅमिली असेल, 1500 रुपयामध्ये काहीच होत नाही हे शासनाने समजून घ्यावं, सरकारने समजून घ्यावं आणि ही जी पेन्शन आहे 1500 वरून मॅक्झिमम 6000 रुपये करावी ही अपेक्षा आहे। त्यानंतर दिव्यांगांना जे रेशन कार्ड दिलं जातंय त्याला अंत्योदयमध्ये समाविष्ट केला गेलेला आहे, तसा GR पण आहे, परंतु प्रत्यक्ष दिव्यांगांना रेशन कार्ड दिलेलं नाही किंवा तशी मोहर शिक्का दिव्यांगांच्या रेशन कार्डवर दिला गेलेला नाही। तर हा दिव्यांगांना अंत्योदयचा शिक्का व नवीन रेशन कार्ड तात्काळ त्वरित वितरित करण्यात यावं। साधारणपणे आम्ही 3 दिवसापूर्वी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती आणि सर प्रेस कॉन्फरन्समध्ये आम्ही सांगितलं होतं की आम्हाला आमचा जो हक्काचा आमदार निधी आहे 5% तो तालुक्यातील तमाम दिव्यांग बांधवांमध्ये वाटप झाला पाहिजे आणि त्या संदर्भामध्ये आम्ही असाही केला होता की त्या संदर्भामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारचं निवेदन देणार नाही। सदर जी प्रेस कॉन्फरन्स आहे त्यामध्ये जे बोलणं आहे तीच आमची अल्टिमेटम समजावं आणि आमदार साहेबांनी आमची गाठ घ्यावी आणि आमच्याबद्दल चर्चा करावी या संदर्भामध्ये। परंतु त्यांचा कुठल्याही प्रकारचा आमच्याशी संपर्क झालेला नसल्यामुळं आज आमच्यावर ही वेळ आलेली आहे आणि आम्ही आज इथं आंदोलनाला बसलेलो आहे। त्यांनी शब्द दिला होता पूर्वी की आम्ही तुमचा आमदार निधी 30 लाख नाही 50 लाख रुपये देतो, परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारे त्याची शब्द पाळलेला नाहीये आणि त्यांनी कुठल्याही प्रकारची आमच्या दिव्यांगांची दखल घेतलेली नाहीये। त्यामुळे आज आमच्यावर ही वेळ आलेली आहे आणि ह्या भूमिकेशी आम्ही ठाम आहोत की जोपर्यंत आमदार साहेब इथे येत नाही आणि आमच्याशी चर्चा करत नाही, आमच्या मागण्या मान्य करत नाही, तोपर्यंत आमच्यातला एकही दिव्यांग येथून हलणार नाही आणि अन्नत्याग आंदोलन हे आमचं चालू आहे। मी निश्चितच विनंती अशी करेल का बीज भांडवल नावाची एक असा GR आहे की दिव्यांगांना बीज भांडवल भेटलं जाईल, ज्या बीज भांडवलातून दिव्यांग उभा राहील, स्वतःचा काहीतरी बिझनेस राहील, यासाठी तो बिझनेस करेल आणि आपलं कुटुंब, आपली जे पूर्ण कुटुंब असेल, एकत्रित कुटुंब, संयुक्त कुटुंब तो चालू शकेल। यासाठी बीज भांडवलाची उपाययोजना ही समाज कल्याण विभागाकडून केली गेलेली आहे। असं बीज भांडवल सर्वांना देण्यात यावं। त्यानंतर ग्रामपंचायत स्तरावर देखील दिव्यांगांना विशिष्ट 5% निधी असतो,
हा निधी देखील प्रत्येक ग्रामपंचायतकडून प्रत्येक गावच्या दिव्यांगांना वितरित व्हावा, असा हा निधी इथून मागे देखील वितरित करण्यात आलेला नाही. सदर निधीचं वितरण करंट येणाऱ्या परिस्थितीमध्ये इथून पुढे ते वितरित व्हावं, हे सर्व दिव्यांगांना अपेक्षा आहे. त्यानंतर कमी लाभांश पद जरी सरकारकडे गव्हर्नमेंटच्या जागा शिल्लक नसतील तरी देखील वेगवेगळ्या उपाययोजना करून सर्व दिव्यांगांना कमी लाभांश देणाऱ्या पदांवर समावेश करून घ्यावा. जेणेकरून जर तुम्हाला दिव्यांगांना समावेश करून घेता आलं तर त्याने त्या दिव्यांगाच्या कुटुंबाला, त्या व्यक्तीला, संपूर्ण कुटुंबाला मदत होईल. त्यानंतर UDID जे वैश्विक कार्ड आहे दिव्यांगांसंदर्भातलं, या कार्डचं देखील वितरण असमतोल प्रमाणात होत आहे. हे दिव्यांगांचं UDID कार्ड वेळेत प्रत्येक दिव्यांगाला भेटावं आणि त्यावर जे असणारा परमनंट शब्द हा खूप महत्त्वाचा आहे. तो परमनंट शब्द त्याचा उल्लेख स्पष्टपणे असावा. त्यानंतर जसं बस सेवेमध्ये दिव्यांगांना बस सेवा दिली जाते, आरक्षण दिलं जातं, तद्वतच रेल्वे सेवामध्ये देखील दिव्यांगांचा विचार केला जावा. त्यामध्ये 40% किंवा त्यापेक्षा जास्त असणारे सर्व दिव्यांग या प्रक्रियेमध्ये समाविष्ट व्हावे. तसेच इथून मागे जी बोगस प्रमाणपत्र काढून जे दिव्यांग शासकीय सेवेमध्ये सर्व्हिसला आहेत किंवा कदाचित ज्यांना ऑन ड्युटी आहेत, कृपया त्यांना कमी लाभांश देणाऱ्या पदावर घेण्यात यावं. त्यांच्यावर अन्याय करू नये. परंतु जे नॅचरली दिव्यांग आहे, जे जन्मजात दिव्यांग आहे, त्यांना शासकीय सेवेत व समकक्ष कमी लाभांश देणाऱ्या पदावर घेण्यात यावं, ही माननीय सरकारांना, माननीय शासनाला, प्रशासनाला, सर्व दिव्यांग बंधूंकडून विनंती आहे. तसेच सर्व दिव्यांग हे दिव्यांगच आहेत, तो हा एक माणूसच आहे. निवडणूक प्रक्रियेमध्ये निवडणुकीच्या दिवशी प्रत्येक दिव्यांगाला त्या पद्धतीचं मान देऊन त्या पद्धतीने त्याला निवडणूक प्रक्रियेच्या दिवशी त्याला त्या पद्धतीने निवडणूक केंद्रावर त्याला सेवा देण्यात यावी. तसेच या सर्व मागण्यांची जर पूर्तता वेळेत 24 तासाच्या आत जर होत नसेल तर आम्हाला असं वाटतंय येणाऱ्या भविष्यकालीन प्रक्रियेमध्ये ह्या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीवर समस्त सर्व दिव्यांगांनी विचार करून बहिष्कार टाकावे की काय, अशी शंका आमच्या सर्वांच्या मनात येत आहे. तर सर्व दिव्यांगांना लवकरात लवकर सेवा पुरवण्यात यावी. जे प्रशासकीय कर्मचारी आहेत किंवा जे आमदार वगैरे खासदार आहेत, त्यांनी कृपया ह्या सर्व दिव्यांगांच्या मागण्यांचा विचार करावा. हे आंदोलन अन्यथा पूर्ण महाराष्ट्रभर झाल्याशिवाय राहणार नाही. कृपया दक्षता घ्यावी आणि आम्हाला होणाऱ्या जो व्यत्यय आहे कृपया दूर करावा. सर्व दिव्यांगांना कमीत कमी वेळेमध्ये सर्व सेवा जे GR आहेत शासनाचे त्याप्रमाणे देण्यात याव्यात. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.